आज होती कोकणातली प्रामुख्याने दिली जाणारी मिरगाची राखण. पाऊस तर गायब झालाय, पण आम्ही मात्र आमच्या गाडीला पावसाळी ड्रेस चढवायला सुरुवात केली होती. यावर्षी पाऊस बहुतेक खूप रागवलेला दिसतोय. भात तर पेरून झालीत, पण पाऊस नाही त्यामुळे अजून रुजून सुद्धा वरती आली नाहीत. आता गाडीला पूर्ण कागद बांधून झाला होता. दुकानात जात होतो तर मध्येच रस्त्यात दगड पडलेला दिसला. आधी त्याला बाजूला केला. आता उद्यापासून शाळा सुरू होणार त्यामुळे विधीला केस कापायला घेऊन आलो होतो. तर म्हणजे आत्ता आलो शेतामध्ये आणि परवा जे पेरलेलं ना त्याच दिवशी फक्त पाऊस पडला, त्याच्यानंतर काय पाऊस पडलेला नाही. वाटलं होतं भात वरती येणार नाही, परंतु आता वरती यायला लागलं. परंतु पावसाची गरज ही आहेच आता. आणि आज रविवार असल्यामुळे वाडीची राखण होती, त्यामुळे सर्व वाडीतील गावकरी मंडळी एकत्र आले होते. आता चूल बनवायचं काम चालू होतं. मी थोडीशी चुलीसाठी लाकडं बारीक करून घेतली. इकडे पोरांनी पटापट तांदूळ साफ करायला सुरुवात केली होती. सर्वांचे हात लागले की कामं मात्र पटापट होतात. तर राखण म्हणजे कोकणात मिरग नक्षत्र चालू झालं की प्रामुख्याने प्रत्येक वाडीची राखण दिली जाते. यामध्ये राखण्यासाठी लागतात ते गावठी कोंबडे. सर्व देवांना आणि वरुण राजांना जाप लावले जातात की देवा यंदाची मिरगाची राखण देतोय, तर सर्व लोकांची शेतीची कामं असतील तर ते व्यवस्थित पार पडू दे, आणि कोणाच्या अडचणी असतील तर त्या दूर कर, आणि कोणाचं काही चुकलं असेल तर त्याला मात्र माफ कर. आता कोंबडे तर तयार होते, पण कोणाचं किती वजन आहे ते चेक करण्याचं काम चालू होतं. थोड्याच वेळात सर्व गावकरी जिथे राखण दिली जाते तिथे एकत्र आले आणि पुन्हा एकदा देवाला साकडं घालून मिरगाची राखण दिली. तर म्हणजे तुमच्या इकडे सुद्धा मिरगाची राखण दिली जाते का? जर देत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता वाडीची राखण झाली त्यामुळे आता प्रत्येक घरात अशाच प्रकारे राखण दिली जाते. आता पोरांना घेऊन चवळीची पानं आणण्यासाठी आलो होतो. इकडे पोरांचं कोंबडी साफ करण्याचं काम चालू होतं. थोड्याच वेळात सर्व कटिंग करून झालं. आता वेळ आली होती झणझणीत फोडणी द्यायची. आणि गावकीची जेवणाची चव ही नेहमी भारीच असते. पटापट सर्व मसाले टाकून आधी भाजून घेतले आणि मग चिकन टाकून मस्तपैकी त्यात परतून घेतलेलं. आता दिसताना तर झणझणीत दिसत होतं. थोड्याच वेळात सर्व नैवेद्य दाखवला जाईल आणि मग सर्व वाडीतील लोकांना जेवायला दिलं जाणार. म्हणजे आता मिरगाची राखण तर देऊन झाले, तर पावसा आता तरी लवकर ये रे बाबा, शेतकरी तुझ्या आतुरतेने वाट बघतोय. तर आता म्हणजे व्हिडिओ इथेच संपते. जर का आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.